हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. दुपारच्या जेवणासाठी मी आज अगदी हलका फुलका मेनू तयार केला होता. यामध्ये अगदी सिंपल रेसिपी तयार केली होती. इथे मी भात तयार केला होता, तसेच फोडणीचं साधं वरण तयार केलेलं होतं व यासोबत हे बटाट्याचे काप तयार केलेले होते. हा मेनू कोणाकोणाला आवडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गरम गरम इंद्रायणी तांदळाचा चिकट असा भात, त्यावरती साजूक तूप व त्यावरती हे फोडणीचं साधं वरण व यासोबत तोंडी लावण्यासाठी या बटाट्याची चकत्या किंवा हे बटाट्याचे काप एकदम भन्नाट असे लागतात. चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी. अगोदर आपण भात व डाळ लावून घेऊया. इथे मी 3 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, तसेच 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. आता हे दोन्ही आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आता इथे मी डाळ व तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी इंद्रायणी तांदूळाचा वापर केला आहे. यामध्ये तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल, परंतु इंद्रायणी तांदूळाचा भात डाळीसोबत खूप सुंदर असा लागतो. आता आपल्याला या भातामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तसेच या डाळीमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे. तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिऱ्यामुळे डाळीला छान चव येते. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर आपण हे तांदूळ मिक्स करून घेऊया व नंतर ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे. आता या डाळीमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. यामुळे डाळ छान शिजते. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मी कुकरमध्ये खाली डिश ठेवली आहे व पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये डाळीचा डबा आपण खाली ठेवूया व वरती हा भाताचा डबा ठेवायचा आहे. तर कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या होत्या. कुकर थंड झालेला आहे. आपण झाकण काढून पाहूया. आता आपला भात बनून तयार झालेला आहे. आता भाताचा डबा आपण साईडला काढू व डाळीचा सुद्धा डबा इथे मी साईडला काढून घेतलेला आहे. डाळ छान शिजलेली आहे. आता ही डाळ आपण थोडीशी फेटून घेऊया. ही फेटलेली गरमागरम तूर डाळ याच्यामध्ये मीठ घालून हे एकदम सिंपल असं डाळीचं वरण गरमागरम भातासोबत साजूक तूप घालून खायलासुद्धा खूप भन्नाट लागतं. हे असं साधं वरण व भात खायला कोणाकोणाला आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता इथे आपली डाळ फेटून झालेली आहे. आता आपण या डाळीला किंवा या वरणाला आता फोडणी देणार आहोत. इथे मी पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. अगदी सिंपल पद्धतीने हे वरण मी तयार करणार आहे. आता इथे हा लसूण मी 1-2 मिनिटे परतवून घेतला आहे. याला लालसर रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर हे आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला पाहिजे. हिरवी मिरची 1-2 मिनिटे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी टोमॅटो घातलेला व्हिडिओ शूट करायला विसरले, त्यामुळे यानंतर तुम्ही इथे बारीक चिरलेला टोमॅटो घाला व 1-2 मिनिटे परतवून घ्या. आता हे 1-2 मिनिटे मी परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जी डाळ फेटून घेतलेली आहे ती घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी कुकरमध्ये आपण जे पाणी ठेवलेलं होतं तेच वापरते. आता या डाळीच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी या वरणामध्ये घालणार आहे. आता हे वरण किंवा ही डाळ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायची नाही. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व याला एक आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. 1-2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या वरणाला किंवा या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे. हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊ.
तर अशा प्रकारे आपलं हे एकदम सिंपल असं फोडणीचं वरण बनून तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण बटाट्याच्या काचऱ्या तयार करू. त्यासाठी इथे मी 2 मोठे बटाटे साल काढून याप्रमाणे चकत्या करून घेतलेल्या आहेत व स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे. तर या बटाट्याच्या चकत्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. आता यावरती आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे, 1 छोटा चमचा धने पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या बटाट्याच्या सर्व चकत्यांना हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला व या बटाट्याच्या चकत्या छान अशा मिक्स झालेल्या आहेत. या बटाट्याच्या चकत्या चवीला एकदम भन्नाट अशा लागतात. माझ्या घरी तर या बटाट्याच्या चकत्या खूप आवडीने खाल्ल्या जातात. आता इथे मी या सर्व चकत्या व्यवस्थित अशा मिक्स केलेल्या आहेत. आता इथे मी गॅसवरती आपण ज्याच्यावरती डोसे करतो तो तवा ठेवलेला आहे. आता या तव्यावरती आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. डोशाचा तवा सपाट असतो त्यामुळे याच्यावरती बटाट्याच्या चकत्या ठेवायला सोपं जातं व त्या पलटवण्यासाठी सुद्धा सोपं जातं व त्या दोन्ही बाजूने छान भाजल्या जातात. त्यामुळे इथे मी डोशाचा तवाचा वापर केला आहे. आता तेल आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. तव्यातील तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप किंवा या बटाट्याच्या चकत्या याप्रमाणे अशा पसरवून ठेवायच्या आहेत. एका बॅचमध्ये या तव्यामध्ये बसतील एवढ्याच या बटाट्याच्या चकत्या मी ठेवणार आहे. या बटाट्याच्या चकत्या कापतेवेळी थोड्याशा जाडसर कापा, जेणेकरून आपण जेव्हा या चकत्या भाजू किंवा फ्राय करू त्यावेळेला तुटल्या जाणार नाहीत. आता इथे मी सर्व बाजूने या बटाट्याच्या चकत्या ठेवलेल्या आहेत. 2-3 मिनिटे आपल्याला या बटाट्याच्या चकत्यांची खालची साईड भाजू द्यायची आहे. याप्रमाणे तवा थोडासा हलवून सर्व बाजूने हे तेल आपल्याला या बटाट्याच्या चकत्यांमध्ये जाऊ द्यायचं आहे. तर या बटाट्याच्या चकत्या पलटवून घ्यायच्या आहेत. याचप्रमाणे 1-2 मिनिटाने आलटवून पलटवून छान लालसर होईपर्यंत आपण या बटाट्याच्या चकत्या किंवा हे बटाट्याचे काप भाजून घेणार आहोत. 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या बटाट्याच्या चकत्यांचा कलर चेंज झाला आहे. आता आपण पलटवून घेतला आहे. आता आलटवून पलटवून या चकत्या मी छान अशा भाजलेल्या आहेत. आता इथे आपण चेक करूया. या चकत्या छान अशा शिजलेल्या आहेत. हे बटाट्याचे काप बनून तयार झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सुद्धा बटाट्याचे काप किंवा बटाट्याच्या चकत्या भाजून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपला हा एकदम सिंपल व चवदार मेनू बनवून तयार झालेला आहे. मस्तपैकी मऊ शिजलेला इंद्रायणी तांदूळाचा भात, त्यासोबत फोडणीचं साधं वरण व यासोबत तोंडी लावण्यासाठी बटाट्याची कापं. हा बेत कोणाकोणाला आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. हा बेत तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.